नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. वाग्भटाचं वाचन करत करत आपण 15व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. संपूर्ण सूत्रस्थानामध्ये 29 अध्याय, त्यापैकी 15वा अध्याय म्हणजे ऑलमोस्ट 50% सूत्रस्थान आपलं पूर्ण झालेलं आहे वाचन करून. आता त्याच्यानंतर आता आपण पुढचा अध्याय म्हणजे शोधनादी गणसंग्रह हा अध्याय चालू करत आहोत. शोधनादी गणसंग्रहाचा विचार करत असताना आता कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अरे याच्यामध्ये तर काय फक्त नावं वगैरे आहेत, तर याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे. तर खूप काही सांगण्यासारखं या अध्यायामध्ये आहे. तर ते काय काय आहे ते आपण बघूया. मी स्क्रीन शेअर करते, 1 मिनिट. हा, अध्याय 15वा. आता तो शोधनादी गणसंग्रहम अध्यायम व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रेयादयो महर्षयः. शोधनादी गणसंग्रह आता या अध्यायाबद्दल सांगतो किंवा वर्णन करतो. मग आता शोधनादी गणसंग्रह असं म्हणत असताना अतः म्हणजे आता याच्यानंतर आपण जेव्हा शोधनादी गणसंग्रह सांगतोय तर त्याच्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय वेगळेपण आहे की ह्या अध्यायामध्ये किंवा या असं म्हणत असताना कशाच्या नंतर सांगितलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायला हवं. ह्याच्या आधीचा जो आपण बघितलेला तो द्विविधोपक्रमणीय अध्याय असं आपण बघितलेलं होतं. द्विविधोपक्रमणीय असं म्हणत असताना त्याच्यामध्ये 2 उपक्रम बघितले. त्याच्या आधीचा जो अध्याय आहे जो 13वा अध्याय, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या दोषांचे उपक्रम बघितले. आणि असं करत असताना या दोषांच्या उपक्रमांच्या नंतर आता जो आपण अध्याय बघतो आहोत म्हणजे आता तुम्ही काय काय चिकित्सा करायची हे बघितलेलं आहे. आणि त्या चिकित्सेच्या संदर्भामध्ये त्या चिकित्सेच्या मध्ये कोणती औषधं वापरायची ह्याचा संपूर्ण जो विचार आहे ना तर तो या शोधनादी गणसंग्रह अध्यायामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला चिकित्सा समजली काय करायची किंवा कशा पद्धतीने करायची किंवा चिकित्सेमध्ये आता औषधं कोणती वापरायची, चिकित्सेचा स्वरूप किंवा चिकित्सेचं तत्व हे समजल्यानंतर आता कोणत्या गोष्टी वापरायच्या हे सगळं सांगतात, हे सूत्रस्थानामध्ये सांगतायत. राईट. शोधनादी. आता शोधनादी गणसंग्रह असं म्हणत असताना पहिला शब्द त्याने वापरलेला आहे की शोधन आदी गणसंग्रह. म्हणजे शोधनासाठी तर उपयुक्त आहेच ही द्रव्य किंवा ही औषधे, पण आदी म्हणजे शोधन आदी क्रिया करण्यासाठी म्हणजे शोधन आणि शमन या दोन्हीच्या दृष्टीने जी जी औषधं महत्वाची आहेत तर ती या ठिकाणी वर्णन केलेली आहेत. मग आता शोधन आदी असं म्हणत असताना शोधन का, तर आपण बघितलेलं होतं 2 प्रकारच्या चिकित्सा, एक तर शोधन आणि दुसरी म्हणजे शमन. आणि मग यद इरयद बहिर्दोषान पंचदा शोधनंचतात निरुहोगमनंकायो शिरोरेकोस्त्र विस्तृती वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. मग हे करत असताना शोधनाच्या बरोबरीनच आणखीन काही गोष्टी महत्वाच्या आणि त्या म्हणजे मुख्य शमन. तर शमनाचा विचार, शोधनाचा विचार किंवा इतर दोषांच्या साम्यावस्थेचा विचार प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने म्हणून जी जी औषधं आपण वापरणार तर ती औषधं ह्या संपूर्ण अध्यायामध्ये वर्णन केलेली आहेत. आता या अध्यायाचं आपण जेव्हा वर्णन करतो तर सुरुवात शोधनादी म्हणून केलेली आहे. तर अर्थात त्याच्यामुळं काय महत्वाची गोष्ट होते तर शोधन करणारे जे गण आहेत ना ते सुरुवातीला सांगितलेत आणि मग नंतर पुढे पुढे गेल्यानंतर शमनादी गण सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणून सुरुवात आहे महत्वाची शोधनापासून आणि म्हणून शोधनाचा गण पहिल्यांदा. आपण कुठला गण पहिल्यांदा येतोय ते बघूया. ह्या अध्यायामध्ये तसं जर म्हटलं ना तर भाषांतर खूपच सोपं आहे. ही औषधं छर्दन करणारी आहेत, ही औषधं विरेचन करणारी आहेत, ही औषधं वमन करणारी आहेत या अर्थाने. परंतु हे बघत असताना आपल्याला त्याचा परिणाम किंवा ही औषधं स्पेसिफिकेशन कशी कशी कुठे कुठे कोणती कोणती वापरायची हे सुद्धा महत्वाचं आहे. ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपण पहिला श्लोक वाचूयात. 1 मिनिट. हा. मदन मधुक लंबा निंब बिंबी विशाला त्रिपुस कुटज मूर्वा देवदाली कृमिघ्नम विदुल दहन चित्राहा
पोषवत्यौ करंजः कण लवण वचा एला सर्षपाश छर्दनानी. छर्दनानी म्हणजे काय? छर्दन करणारी ही द्रव्य सगळी सांगितली. छर्दना म्हणजे काय? तर उलटी. आता अजून काही वैशिष्ट्य मला या अध्यायाबद्दल अगदी सुरुवातीलाच सांगावीशी वाटतात. आतापर्यंतचा संपूर्ण वाग्भट जर बघितला ना, तर तो पूर्ण अनुष्टुप छंदामध्ये आलेला आहे. कदाचित त्या काळामध्ये आणि अनुष्टुप छंद जो आहे ना, वेदांमध्ये म्हणजे ऋचांमध्ये कुठल्याही अनुष्टुप छंदात दिसत नाही. ऋचा स्वरूपामध्ये आहे ते, पूर्णपणे गद्य जसं असतं ना त्या स्वरूपामध्ये आहे. पण पुढे पुढे जेव्हा काव्य जसं बहरत गेलं, संस्कृत भाषा जशी बहरत गेली, तसं वेगवेगळे छंदांमध्ये त्याचे श्लोक किंवा छंदांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बांधल्या गेल्या. तर आता हे करत असताना अनुष्टुप छंद हा कदाचित त्या काळामध्ये सगळ्यात सोपा छंद असं म्हणत असावेत. आणि आपल्याला संस्कृत श्लोक करायला सांगितला ना, तर कुठल्याही छंदात काय मुक्त छंदामध्ये सुद्धा आपल्याला करणं थोडंसं अवघडतच जातं. परंतु अनुष्टुप त्या मानाने त्या काळामधला सोपा छंद. मग अरे वाग्भटामध्ये अरे इतर कुठे छंद वापरलेत किंवा गेयता काय आहे किंवा साहित्य म्हणून वाग्भटामध्ये काय वेगळं आहे. तर ह्या अध्यायामध्ये तुम्ही जर बघाल तर प्रत्येक ह्याचा छंद वेगळा वेगळा आहे. आणि म्हणूनच त्याचं महत्वाची गोष्ट अशी होते की प्रत्येक छंद वेगळा, प्रत्येक श्लोकाची चाल वेगळी आणि त्याच्यामुळे प्रत्येक श्लोकातली नंबर ऑफ अक्षर वेगळी. सो प्रत्येक गोष्ट इथे बदलते, राईट. सो ह्या दृष्टीने हा अध्याय खूपच महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता वाग्भट एक काय म्हणू कवी म्हणून किंवा वाग्भट एक छंदकार म्हणून किंवा वाग्भट एक साहित्यकार म्हणून असा सगळा वाग्भट आपल्याला या अध्यायामध्ये दिसतो. आणि म्हणून या अध्यायाचं एक वेगळं वैशिष्ट्य किंवा महत्व आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. सो पहिला जो आहे त्याच्यामध्ये मदन मधुक लंबा निंब बिंबी विशाला प्रपुस कुटुज मूर्वा देवदाली कृमिघ्नम विदुल दहन चित्राहा पोषवत्यौ करंजः कण लवण वचैला सर्षपाश छर्दनानी. आता या संपूर्ण अध्यायामध्ये इथे छर्दन द्रव्य म्हणजे संपूर्ण श्लोकामध्ये छर्दन द्रव्य कोणती कोणती हे सांगितलंय. माझा ही छर्दनानी म्हणजे उलटी किंवा वमन करणारा गण आहे, म्हणजे ज्याला आपण वमन वामक किंवा वमनोपक गण म्हणतो. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं मग वमन का आलं, तर आता शोधनामध्ये सगळ्यात पहिलं शोधन कुठलं आहे, तर वमन विरेचन, मग नस्य निरूह आणि अनुवासन असं आलेलं आहे. बरोबर. सो त्याच्यामुळं वमन पहिला, मग त्या वमनातला सुद्धा पहिलं जे द्रव्य आलेलं आहे ते म्हणजे मदन. मदन म्हणजे मदनपण. आता आज पहिल्याच शब्दावरती तुम्हाला सगळ्यांना मला एक होमवर्क सांगावा असं वाटतं, केलात तर खरंच तुम्हाला उपयोग होईल. तर एक चार्ट बनवायचा. तुम्ही आयदर कॉम्प्युटरवर बनवा किंवा हाताने बनवा, कसंही बनवलात तरी चालेल. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गणाचं नाव, त्याच्या पुढे त्या द्रव्याचं नाव. म्हणजे आता उदाहरणार्थ छर्दन असा हा गण झाला. पहिलं नाव आहे मदन. मग मदनाचा रसवीर्य विपाक, लॅटिन नाव, या गोष्टी लिहून काढायच्या. असं संपूर्ण प्रत्येक गणानुसार प्रत्येक द्रव्याचं अशा पद्धतीनं हा बनवायचा आहे. तुम्हाला टायपिंग सोपं वाटत असेल तर टायपिंगनी ह्याच्यावरती केलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला हाताने सोपं वाटत असेल तर हाताने केलं तरी चालेल. सो लॅटिन नेम, रसवीर्य विपाक, द्रव्याचं नाव आणि त्याचा गण, या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत. ओके. सो मदन. आता सगळ्यात पहिलं मदनाचं का बरं इथे उल्लेख आला किंवा मदनाच्या संदर्भातच का सांगतात, तर मदन म्हणजे काय, तर मदनफळ. तर मदनफळ जे आहे ना ते वमन करणाऱ्या द्रव्यांमध्ये सगळ्यात उत्कृष्ट किंवा सगळ्यात श्रेष्ठ असं म्हटलंय. का बरं हे श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट आहे, तर अनपायित्वात असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर वमन ज्या वेळेला मदनाने दिलं जातं, मदनफळाने दिलं जातं, त्यावेळेला त्या वमनाचा त्रास होत नाही. आणि त्रास होत नाही म्हणूनच त्याला अनपायित्वात, अपाय अनपाय. अपाय म्हणजे काय, तर काहीतरी घेतलं, काहीतरी झालं आणि अपाय झाला, त्याला आपण म्हणतो अपाय होणं. तर अपाय म्हणजे काय, उपायच्या विरुद्ध. तसं अनपाय म्हणजे विरुद्ध, म्हणजे त्याला त्रास कुठलाही न होता ज्या पद्धतीनं वमन केलं जातं तर त्याला अनपायित्वात असं म्हटलंय. आणि म्हणून सगळ्यात पहिला जो उल्लेख येतो तो मदनाचा येतो. म्हणजे ह्या सगळ्या संपूर्ण अध्यायाच्या सुरुवात जी आहे तर ती मदनापासून आहे. सो मदन, मधुक, याच्या नंतरचं जे आहे ना ते मधुक, यष्टी मधु.
त्याच्यानंतर लंबा लंबा म्हणजे दुधी भोपळा बरं का, कडू दुधी भोपळा. आपण जो नेहमी खातो ना दुधी भोपळा, तर तशाच पद्धतीचा जो जंगली किंवा रान दुधी भोपळा असं म्हटलं जातं, तर तो औषधांमध्ये कडू जो असतो तर तो ह्या पद्धतीनं विशिष्टपणे वापरला जातो की तो वमन करणारा आहे म्हणून. मदन, मधुक, लंबा, निंब. निंब म्हणजे आपण जे कडुनिंब वापरतो ते, अझाडिरेक्टा इंडिका ज्याला आपण म्हणतो निंब. बिंबी, बिंबी म्हणजे तोंडली. तोंडलीमध्ये सुद्धा कडू तोंडली. विशाला, विशाला म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो ना इंद्रावण, दोन प्रकारचे असतात इंद्रावण सुद्धा, इंद्रावण आणि कडू इंद्रावण. तर कडू इंद्रावण, तर हे म्हणजे विशाला. त्याच्यानंतर त्रपूस, त्रपूस ही एक प्रकारची काकडी असते बरं का, आणि जी कडू काकडी म्हणजे नॉर्मली आपल्याला माहिती असतं की काकडीची कोशिंबीर वगैरे करताना त्याचा साईड्स आपण खाऊन थोडस बघतो की हा बरोबर आहे काकडी कडू नाहीये आणि मगच ती वापरली जाते. तर स्पेसिफिक एक कडू काकडी जो वेगळा प्रकार आहे त्याला त्रपूस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कुटज, कुटज म्हणजे कुडा किंवा आपण ज्याला कुडा साल वापरली जाते ती. त्याच्यानंतर मुरवा, मुरवा म्हणजे मोरवेल. त्यानंतर देवदाली, देवदाली म्हणजे देवडांगरी. देवडांगरी विशेष करून आपल्याला माहिती असेल की नस्यासाठी वगैरे सुद्धा देवडांगरीचा उपयोग होत असतो. सो देवडांगरी किंवा देवदाली. कृमिघ्नम, कृमिघ्न हा पर्याय आहे, हा विडंगाचा पर्याय आहे. सो विडंग सुद्धा वामक आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर विदुल, विदुल म्हणजे काय तर जलवेतस बरं का, म्हणजे विदुल. वेगवेगळे बांबूचे जे प्रकार असतात तर त्याच्यामध्ये जलवेतस हा एक प्रकार आहे, सो त्याला विदुल असं म्हटलंय. दहन, दहन म्हणजे चित्रक. जे जाळतं. तुम्हाला माहिती असेल की चित्रक जे आहे ना तर चित्रकाची फ्लेम एकदम हे असते, फ्लेम तशा पद्धतीचा तो दिसतो म्हणून त्याला चित्रक म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये अग्नी महाभूत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त असतं म्हणून चित्र. त्याच्यानंतर चित्राहा, चित्राहा म्हणजे वेगवेगळ्या रंगाची असणारी या अर्थाने म्हणून दंती. ओके, दहन म्हणजे चित्र, चित्राहा म्हणजे दंती. कोशवत्यव, कोशवती म्हणजे कोण तर घोसाळ, आणि त्याच्यामध्ये दोन द्विवचन वापरलंय कोशवत्यव, आणि म्हणून कडू दोडका आणि कडू घोसाळ हे त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर करंज, जो करंज आपण नेहमी वापरतो वेगवेगळ्या औषधांमध्ये विशेष करून त्वचा रोगांमध्ये, तर तो करंज. त्याच्यानंतर कण, कण म्हणजे कणा म्हणजे पिंपळी. कण, लवण, लवण म्हणजे सेंधव विशेषत्वाने. वचा, वचा वेखंड. एला, एला म्हणजे वेलची. दोन प्रकारची वेलची असते की जी छोटी वेलची आणि बडी वेलची, तर त्यातली जी छोटी वेलची आहे ती या ठिकाणी घेतली जाते. आणि सर्षपा हा चर्दनानी, सर्षपा म्हणजे मोहरी. आता इथे ना संपूर्ण अध्यायामध्ये, आता हा अध्याय वाचत असताना मध्ये मध्ये त्याची वैशिष्ट्य प्रत्येक अध्यायामध्येच येणार आहेत. तर ह्याच्यामध्ये वाचताना कसं आहे ना की आपण आता नॉर्मली चित्रक म्हणतो, नारायणी म्हणतो किंवा शतावरी म्हणतो, तर पर्यायी शब्द सगळे ह्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सरळ सरळ किंवा आता कणा म्हटले, पिंपळी नाही म्हटलेलं आहे. सो ह्या दृष्टीने सुद्धा हा अध्याय महत्वाचा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला बरेचसे पर्यायी शब्द त्या ठिकाणी आले. आता आपल्याला इथपर्यंत कळलं की मदन, मधुक, लंबा, निंब, बिंबी, विशाला, त्रपुस, कुटुज, मुरवा, देवदाली, कृमिघ्नम, विदुल, दहन, चित्राहा, कोशवत्यव, करंजहा, कण, लवण, वचैला, सर्षपास, छर्दनानी. हे छर्दन करणारी द्रव्य आहेत. मग एवढी सगळी द्रव्य सांगितलेली असताना आपण आपल्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये काय वापरतो वमनासाठी, तर यष्टी, मदन आणि वचा या तीनच गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात. मग एवढ्या सगळ्या द्रव्यांकडे आपलं दुर्लक्ष होतंय हे लक्षात घ्यायला पाहिजे, बरोबर. आणि मग आपण त्या दृष्टीने विचार करून ही सगळी द्रव्य आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणता येतील का किंवा कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा. मग आता हा विचार करत असताना कसं कसं आपण वापरू शकतो हेही आपण ह्या सोबतच बघणार आहोत. मदनफळ जे आहे ना ते अनपायित्वात असं म्हटलेलं असल्यामुळं मदनफळ जे आहे ते अगदी निसंकोचपणे प्रत्येक वमनामध्ये आपल्याला वापरता येत असतात, राईट. त्याच्यानंतर मधुक, यष्टी मधु की जे पण मोठ्या प्रमाणामध्ये वमनासाठी वापरत असतो, तर त्याचाही वापर खूप चांगला केला जातो. यष्टी विशेष करून वामक द्रव्य आहे आणि म्हणून वामक आणि वमनोपक दोन्ही दृष्टीने यष्टी मधूचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो. त्याच्यानंतर मदन, मधुक, लंबा, लंबा म्हणजे दुधी भोपळा म्हणतात. मी ज्या गोष्टी वापरून बघितलेल्या आहेत ना त्या तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगेन की कशा कशा पद्धतीने आपल्याला वापरता येतात.
आता वमन आपल्याला द्यायचं आहे आणि समजा श्वासाचा पेशंट आहे किंवा आम्लपित्ताचा पेशंट आहे, तर अशा पेशंटमध्ये यष्टी मधूचा उपयोग होईल की नाही? तर नक्कीच होईल. कारण यष्टी मधू जी आहे तर ती श्वासावरती किंवा कफावरती जाणारी आहे. तसेच यष्टी मधू जी आहे ती पित्तशमन पण करणारी आहे. म्हणून आम्लपित्तामध्ये किंवा श्वासाच्या पेशंट्समध्ये मदन आणि यष्टी मधू असं वमन देणं हे कधी पण श्रेयस्कर ठरेल. त्याच्यानंतरचं जे आहे ना निंब, निंब म्हणत असताना इथे निंबपत्र, निंबसाल याच्यापैकी निंबसाल आणि निंबपत्र. आता निंबसाल जे आहे ना तर ते विशेषत्वाने ज्वरावरती जाणार आहे आणि निंबपत्र जे आहे ते विशेषत्वाने आपण बघतो की ते त्वचा रोगांवरती जाणार आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला आपल्याला त्वचा रोगांसाठी औषधं द्यायची आहेत तर त्यावेळेला आपण निंबाचा काढा करून वमन दिलं तर त्याचा परिणाम जास्ती दिसतो. आणि म्हणून ही गोष्ट म्हणजे कडुनिंबाची पानं आणायची आणि त्याचा काढा करायचा आणि मग त्यांनी वमन हे द्यायचं. तर या पद्धतीनं केलं तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो आणि आपण आपल्या पेशंट्समध्ये आपल्या क्लिनिकमध्ये हे वापरलेल्या आहेत गोष्टी. तर कडुनिंबाने उत्तम पद्धतीने वमन होतं. आता कदाचित असं वाटत असेल की अरे कडुनिंबाने वगैरे वमन दिल्यावर पेशंट घेणार आहे का? आधीच नॉर्मल नुसतं यष्टीचा काढा घेताना सुद्धा त्रास देतो पेशंट. पण हा जो काढा असतो ना तर तो गाळ किंवा त्याच्यामध्ये अजिबात कणकण येऊ नयेत या पद्धतीनं उत्तम पद्धतीने गाळून काढा द्यायला पाहिजे. आणि म्हणून भरड द्रव्य नेहमी या ठिकाणी वापरायला पाहिजेत. अख्खं जर चूर्ण वापरायला गेलं ना तर ते त्रासदायक होतं. आणि म्हणून कडुनिंबाची पानं डिरेक्टली त्याचा काढा करणं ह्या पद्धतीनं करणं जास्त श्रेयस्कर ठरतं. मग इथे पुन्हा अशी गोष्ट आहे की ज्या ज्या वेळेला आपण वमन देणार आहोत त्वचा रोगांमध्ये तर तिथे निंबाचा उपयोग आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि शिवाय निंब जो आहे तर तो उत्तम कृमिघ्न पण आहे. मग काही पेशंट्स असे असतात की त्यांच्या पक्वाशयामध्ये कृमींचा इतिहास असतो. मग अशा पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला इथे वमन जे आहे ते निंबानी देता येत असतं. त्याच्यानंतर बिंबी म्हटलेलं आहे म्हणजे तोंडली. मी काही तोंडल्याचं दिलेलं नाहीये वमन. त्याच्यानंतर विषाला, त्रपुस आणि कुटजाने सुद्धा वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. आता कुटज हे सुद्धा आपल्याला वमनासाठी म्हणून वापरता येत असतं. तर वमनोपक म्हणून कुटजाचा विचार आपण किती करतो हे आपण आपल्याला विचारून घ्यायला हवं. तर कुटजाचा उपयोग वमनोपक म्हणून करत असताना कुटज जर बघितलं तर अँटी डिसेंट्रिका असं त्याचं नाव आलेलं आहे, बरोबर? सो त्याचा मुख्य जो परिणाम आहे किंवा मुख्य जो उपयोग आहे कुटजाचा तर तो आपल्याला मोठ्या आतड्यावरती जास्ती करून दिसतो. मग प्रवाहिकेचे पेशंट्स असताना तिथे आपल्याला वमनपूर्वक विरेचन जर द्यायचं असेल तर कुटजाचा जास्त चांगल्या प्रमाणे उपयोग होईल. शिवाय कुटज जे आहे ते अग्नीवरती पण जाणारं द्रव्य आहे म्हणजे सामतेचं पचन करून. आणि म्हणून जामनेचं पचन उत्तम व्हावं ह्या दृष्टीने सुद्धा आपल्याला कुटज वापरता येत असतो. काही वेळेला इंद्रयोग की जे कुटजाचं बी आहे त्याचाही उपयोग वामक म्हणून आपल्याला करून घेता येत असतो. काही पेशंट जे असतात की त्यांना बिलकुल भूक लागत नसते तर ह्या पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला इंद्रियवाच्या काढ्याने वमन देणं ही सुद्धा गोष्ट करता येत असते. सो कुटजाचा उपयोग ह्या पद्धतीने आपल्याला देता येत असतो. त्याच्यानंतर त्रपुस, कुटज, मूर्वा, देवदाली, कृमिघ्न म्हणजे विडंग. आता विडंगाचा काढा आपण वमनासाठी वापरलेला असतो का? तर विशेष करून लहान मुलांमध्ये आपण वमन घ्या देतो. दोन घ्या. तर अशा पेशंट्समध्ये घेतले की मी असं का ढकलायला लागलाय घ्या अशा पेशंट्समध्ये आपल्याला वमन देताना निश्चितच या कृमिघ्नाचा किंवा विडंगाचा उपयोग होत असतो. आणि म्हणूनच विडंगाचं वमन जे आहे ना ते लहान मुलांमध्ये किंवा कृमी असताना असं आपण वापरायला हवं. विडंगाचा जो परिणाम आहे ना तर तो मोठ्या आतड्यावरती सुद्धा चांगला दिसतो. आणि म्हणूनच मोठ्या आतड्यामध्ये संप्राप्ती असताना जर आपल्याला वमन द्यायची असेल म्हणजे आमाशयामध्ये सुद्धा आहे आणि मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा आहे संप्राप्ती असं असताना वमन देत असताना कृमिघ्न किंवा विडंगाचं वमन द्यावं. विशेष करून लहान मुलं की जी बऱ्याच वेळेला अजिबात खात नाहीत किंवा अशा पद्धतीने सांगत असतात तर लघुवमन देत असताना सुद्धा या विडंगाचा उपयोग आपण आपल्या पेशंट्समध्ये खूप करून घेतलेला आहे. त्याचा परिणाम चांगला दिसतो. त्याच्यानंतर विदुल दहन चित्रा, हा दहन म्हणजे चित्रक बघितलेलं होतं. चित्रक जे आहे ना तर ते अग्नी किंवा साक्षात त्याला अग्नी असं नाव आहे. सो शरीरामधला अग्नीवरती काही कारणामुळे राख जमली असल्यास अर्थातच सामता खूप जास्ती असल्यास या चित्रकाचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतोभयम असं म्हटलंय. तर नेत्ररोगांमध्ये सुद्धा वमन देत असताना म्हणून शरीरातलं आग्नेयत्व उत्तम राखावं यासाठी आपल्याला चित्रकाच्या मुळांनी त्याचा काढा करून असं सुद्धा वमन देता येत असतं. सो ह्या पद्धतीनं चित्रकाचं वमन देणं. त्याच्यानंतर करंजहा असं म्हटलेलं आहे.
तर करंज जे आहे ना ते सुद्धा करंजापासून तेल काढलं जातं, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि करंजाचं तेल जे आहे ना ते शरीरातले जे त्वचा रोग आहेत ते घालवण्यासाठी फार उत्तम पद्धतीनं काम करतं. मग विशेष करून एक्झिमाचे जे पेशंट असतात तर त्यामध्ये हा करंज आहे ना तर त्याचा खूप चांगला परिणाम येत असतो. करंज उत्तम कृमिघ्न सुद्धा आहे आणि म्हणून काही बस्तींमध्ये सुद्धा आपण करंजाचे तेल वापरत असतो. पण हे करंजाचं तेल बस्तीमध्ये वापरत असताना अगदी 2 ते 3 थेंब एवढं घातलं जातं आणि त्याप्रमाणे हे वापरलं जातं. ह्याचा परिणाम जो आहे तो नर्व्हस सिस्टीम वरती सुद्धा येत असतो आणि म्हणून करंजाचा काढा करून वापरत असताना तेल किंवा करंजाचं डायरेक्ट हे वापरण्यापेक्षा करंजाची पानं जी आहेत ना ती सुद्धा आपल्याला वापरता येतात. सो जे पेशंट त्वचा रोगाचे आहेत तर त्यांच्यामध्ये वमन देताना करंजाचा उपयोग आपण आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा केलेला आहे. त्याच्यानंतर कण म्हणजे पिंपळी. पिंपळी मी काही खूप वमनोपक म्हणून वापरलेली नाहीये. परंतु कसं आहे ना, की मदनफळ आणि यष्टी हे देत असताना काही वेळेला असं लक्षात येतं, की पेशंटच्या ठिकाणी विबंध आहे आणि फ्रीली म्हणजे जेवढं उत्तम पद्धतीनं वेग यायला पाहिजे तेव्हा येत नाही. अशा वेळेला जर का कणा म्हणजे जर का पिंपळीचा काढा दिला ना साधारणपणे 100 ते 150 ml वगैरे, तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. सो तो आपण वमनोपक द्रव्य म्हणून वापरतो, की जो 5 लिटर, 7 लिटर काढा वगैरे बनवला जातो. तर अशा वेळेला विशेषत्वाने यष्टी वापरायची आणि त्याला पूरक म्हणून असं कणा किंवा पिंपळी वापरली. कारण पिंपळी जी आहे ना, तर ती तीक्ष्ण आहे. तर संपूर्ण 5 लिटर पिंपळीचा काढा घेणं म्हणजे मी तरी वापरलेला नाही, कुणी वापरला असेल तर उत्तम आहे. पण जिथे विबंध आहे ना, तर तिथे विबंध तोडण्यासाठी म्हणून ह्या म्हणजे पिंपळीच्या काढ्याचा उपयोग होतो. तसंच सेंधव जे आहे ते सुद्धा वमन होत आल्यानंतर नंतर काही वेळेला वेग येत नाही त्यावेळेला सेंधव विशेषत्वाने वापरलं जातं सेंधवाचं पाणी देऊन. अगदी जर का आपण डे टू डे डेली रुटीन मध्ये सुद्धा बघतो की बरेच पेशंट्स असे असतात की त्यांना मळमळायला लागलं, डोकं दुखायला लागलं की अनइझी होतं. मग ते मिठाचं पाणी पितात आणि उलटी काढतात. का? तर मीठ जे आहे ते वामक आहे म्हणून. नाही हे आपण ज्याला घरातल्या घरात साध्या पद्धतीनं करणं असं म्हणू शकतो किंवा सद्योवमन देणं असं म्हणू शकतो. तिथे आपल्याला मीठ वापरता येतं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वमन ही जी गोष्ट आहे ना ती घरातल्या घरात आणि साध्या पद्धतीनं करणारी नाहीये. ती वैद्यांच्या देखरेखीखालीच व्हायला हवी आणि म्हणून इव्हन हे सुद्धा सजेस्ट करत असताना किती पाण्यामध्ये किती मीठ घालायचं आणि वमन करायचं ह्या सुद्धा गोष्टींना अर्थ राहतो, महत्व राहतं. सो म्हणून कण, लवण, वचा. वचा जी आहे ना ती पूर्ण वामक आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर आपण वेगवेगळी जी औषधं वापरतो त्याच्यामध्ये काही वेळेला वचेचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं ना तरी पेशंट अगदी कंप्लेंट करायला लागतात की व्हॉमिटिंग सेन्सेशन येते औषध घेताना म्हणून. किंवा लक्षात ठेवायला पाहिजे की अरे वचा जास्ती झालेली असते कारण वचा ही वामक आहे. पण वचा तीक्ष्ण सुद्धा आहे. जसं पिंपळीचा एकटीचा काढा करून देऊ शकत नाही, तर तसंच मला असं वाटतं की वचेचा सुद्धा संपूर्ण 5 लिटर काढा करून पेशंटला पाजणं ही गोष्ट थोडीशी कठीण वाटते. मग अशा वेळेला वचा जी आहे ना, तर ती मगाशी म्हटल्याप्रमाणे 100 ते 150 ml असा काढा करून जर का आपण दिला, तर विबंध तोडण्यासाठी म्हणून उपयोग होत असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे वचा ही संज्ञास्थापन आहे आणि संज्ञास्थापन असल्यामुळे विशेषत्वाने उन्मादाचे, अपस्माराचे जे पेशंट आहेत, की ज्यांच्यामध्ये आपल्याला वमन द्यायचंय, तर त्या ठिकाणी वमना होत असताना म्हणजे पूर्णत्वाला येत असताना पित्तांत व्हावं म्हणून शेवटचा जो वेग एक दिला जातो ना, त्यावेळेला जर वचेचा काढा वापरला गेला तर संज्ञास्थापनाचं पण काम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि पेशंट हुशार होणं किंवा बुद्धिमान होणं ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी घडत असतात. इव्हन तुम्हाला जर माहिती असेल तर अगदी छोटी जी मुलं असतात की 4, 5, 6 महिन्याची काही वेळेला सर्दी खूप झालेली असते आणि सर्दी झाल्यानंतर फक्त थोडीशी वचा जी आहे ना, तर ती घेऊन मधामधनं साठवली जाते की ती वमन केलं जातं. इव्हन अगदी न्यूबॉर्न बेबी आहे त्याच्या जो परिचर्या सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वचा आणि सेंधव सर्पिषा वामयेत असं म्हटलेलं आहे. सो वमन करण्याच्या दृष्टीने म्हणून की बेबी बाहेर आऊट आल्यानंतर इमिजिएट पहिलं काय केलं जातं, तर आता आपण सक्षम करून देतो. पण वमन करून घेणं ही गोष्ट पूर्वीच्या काळामध्ये केली जायची आणि ती ह्या वचेने आपल्याला शक्य करता येत असते. त्याच्यानंतर कण, लवण, वचा, एला. एला सुद्धा वामक आहे आणि म्हणून खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एला नाही खाल्ली जात. त्याच्यानंतर सर्षपा हा मोहरी सुद्धा वामक आहे. मोहरी उत्तम कृमिघ्न सुद्धा आहे. मोहरी जी आहे ना, तर ती ऑटो इम्युनिटीच्या पेशंट्समध्ये सुद्धा खूप चांगलं काम करते असं दिसतं. सो असे जे SLRचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये वमन जर का द्यायचं असेल
शीतपित्ताच्या पेशंट्समध्ये जर वमन द्यायचं असेल तर तीक्ष्ण गोष्ट असणंही महत्वाचं आहे. पण पुन्हा तसं म्हटल्याप्रमाणे खूप तीक्ष्ण असल्यामुळं मोहरी आपण संपूर्ण 5 लिटर काढा असं नाही देऊ शकत. मग त्या ठिकाणी 100 ते 150 ml मोहरीचा काढा शेवटचं वमन म्हणजे वमनाचे शेवटचे 2-3 वेगाच्या वेळेला आपण निश्चित वापरू शकतो असतो. सो अशा प्रकारे हा संपूर्ण जो गण आहे ना, तर तो आपण वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या वेळेला वापरता येत असतो. या पद्धतीमध्ये हा संपूर्ण अध्याय आपल्याला वाचायचा आहे. आता इथे एक मला प्रश्न किंवा एक शंका सगळ्यांनाच अशी विचारायची वाटते, की प्रत्येक पुढचे जे गण आहेत ना, तर त्या गणामधली सगळीच्या सगळी द्रव्य आपण त्या औषधामध्ये घेत असतो. जसं आरगवदादी गण आहे किंवा पुढे असनादी गण आहे. तर असं गण म्हटल्यानंतर असनातली ती सगळी औषधं घेतो. एक-एक औषध नाही घेत. पण मधु मात्र करत असताना आपण एक-एक द्रव्य सिलेक्ट करतो. मग असं जर का आपण करून बघितलं, की ही सगळीच्या सगळी द्रव्य देणार किंवा पिंपळी याचं प्रमाण योगांमध्ये कमी असतं आणि उरलेली जी द्रव्य आहेत, की निंब आहे, कुटज आहे, याचं प्रमाण जास्त असतं. तर ह्या पद्धतीने एकत्रितरित्या काढा करून वमन देणं हा सुद्धा भाग निश्चित करून बघायला पाहिजे. तर त्याचाही परिणाम चांगला मिळेल आपल्याला. म्हणजे सर्व रोगांवरती ह्या दृष्टीने त्याचा फोकस किंवा ज्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणू तशा पद्धतीचा हा संपूर्ण गण आपल्याला काम करेल. आणि त्या दृष्टीने मदन मधुकलंबा, निंब बिंबी विशाला, त्रपुस कुटज मूर्वा, देवदाली कृमेघ्नम, विदुल दहन चित्राः, कोशवत्यौ करंजः, कण लवण वचा एला सर्षपाश्चर्दनानी. ह्याच्यानंतरचा जो योग आहे तर तो निकुंभ कुंभ त्रिफला गवाक्षी, स्नुक्षिंखिनी नीलिनी तिल्वकानी, शम्याक कंपिल्लक हेमदुग्धा, दुग्धंच मूत्रंच विरेचनानी. म्हणजे इथे संपूर्ण विरेचन गण सांगितलाय. आतापर्यंत आपण जी जी चिकित्सा बघितली म्हणजे आता पित्ताचा उपक्रम बघितला म्हणजे 13व्या अध्यायामध्ये. मग तिथे काय होतं तर विरेचन द्यावं. पित्तस्य सर्पिषपान स्वादुशीतैर विरेचनम. मग विरेचन द्यावं. मग विरेचन द्यायचं म्हणजे कशाने द्यायचं हे आपल्याला माहिती पाहिजे ना. म्हणून ह्या अध्यायामध्ये संपूर्ण गणामध्ये वेगवेगळे विरेचन, वमन वगैरे असे गण सांगितले. आता विरेचन करणारा गण कुठला आहे हे आपण बघूयात. निकुंभ. निकुंभ याचा अर्थ दंती. वरती चित्रा हा दंतीला शब्द आपण बघितलेला. दंती वामकपणे आणि दंती विरेचकपणे. तसंच यष्टी मधु पण वामकपणे आणि यष्टी विरेचनाचं सुद्धा काम करते. त्याच्यानंतर निकुंभ कुंभ. कुंभ याचा अर्थ तेढ असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्रिफला म्हणजे त्रिफळा चूर्ण जे आहे ते सुद्धा उत्तम विरेचन म्हणून काम करतं, की जे कॉमनली आपण अनुलोमन म्हणून सुद्धा वापरत असतो. त्यानंतर गवाक्षी. गवाक्षी म्हणजे लघु इंद्रावण. जे मगाशी आपण कडू इंद्रावण बघितलं तर हे लघु इंद्रावण छोटी हे असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्नुक. स्नुक म्हणजे त्रिधारी निवडुंग. निवडुंगाचा चीक जो आहे ना तर तो सुद्धा विरेचनासाठी बरेच ठिकाणी आपण वापरत असतो. विशेष करून उदराचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये हा निवडुंगाचा चीक वापरला जातो. त्याच्यानंतर त्रिफला गवाक्षी, स्नुक, शंखिनी. शंखिनी म्हणजे शंखिनीच किंवा सांख्वेल म्हणतात त्याला तर ती. त्याच्यानंतर निलिनी. निलिनी म्हणजे निळी. निळी जी वनस्पती जी कॉस्मेटिक्स मध्ये वापरली जाते ती. त्याच्यानंतर तिल्वकानी. तिल्वक म्हणजे लोद्र. लोद्र जे आहे ते उत्तम विरेचन आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर शम्याक किंवा शंपाक असा पाठभेद आहे त्याच्यामध्ये. शंपाक म्हणजे आरगवद. आरगवदाचा कोळ माहितीये तुम्हाला सगळ्यांना की आपण त्रिफळ आणि आरगवद कोळ असं विरेचनासाठी म्हणून बरेच पेशंट्स मध्ये वापरत असतो. त्याचा परिणामही चांगला दिसत असतो. सो शम्याक. त्याच्यानंतर कंपिल्लक. कंपिल्ल सगळ्यांना माहिती असतं की त्या फळांवरची जी लव असते ती कंपिल्ल म्हणून वापरली जाते. हेमदुग्धा. हेमदुग्धा म्हणजे हेम म्हणजे सुवर्ण. दुग्ध म्हणजे त्याच्यापासून क्षीर येतो तो म्हणजे स्वर्ण क्षीरी म्हणजे हेमदुग्धा. किंवा तिला पिवळा धोत्रा किंवा काटे धोत्रा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुग्ध आणि मूत्र हे विरेचन गणामध्ये आहेत. आता विरेचन देत असताना कोणकोणती द्रव्य वापरावीत त्यासाठी हा संपूर्ण गण सांगितलाय. निकुंभ कुंभ त्रिफला गवाक्षी, स्नुक शिंखिनी नीलिनी तिल्वकानी, शम्याक कंपिल्लक हेमदुग्धा, दुग्धांच मूत्रांच विरेचनाने. आता निकुंभ. निकुंभ असं म्हणत असताना दंती. दंती आणि विरेचन आपण कुठे बघितलेलं होतं आठवत असेल तुम्हाला वाचलेलं तर. दंती रसाद्य तुल्यापी चित्रकस्य विरेचनी. चित्रक आणि दंती दोघं रसवीर विपाकाने सेम आहेत.
पण दंती जो आहे तो विरेचन आहे आणि चित्रक विरेचन नाहीये, असं आपण आधीच्या एका अध्यायामध्ये बघितलं होतं. सापडत असेल तर शोधून बघा जरा, तेवढाच एक निमित्ताने रिवाइज होऊन जाईल. सो दंती विरेचनासाठी उत्तम वापरली जाते. सो ह्याचे जे कल्प आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असलेला दंती हरितकी कल्प म्हणून आलेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला विरेचनासाठी उत्तम पद्धतीने वापरता येतो. त्याच्यानंतर निकुंभ, कुंभ, त्रिफला. त्रिफला रसायन आहे आणि म्हणूनच सर्वत्र किंवा निःसंकोचपणे प्रत्येक व्याधीमध्ये त्रिफळा आपल्याला विरेचन म्हणून वापरता येत असतं. आणि शिवाय परिचर्येच्या अध्यायांमध्ये किंवा दिनचर्येच्या अध्यायांमध्ये त्रिफला मधुसर्पिभ्याम निशी नेत्र बलायच असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्रिफळा आणि तूप मध असं रोज रात्री जर घेतलं तर डोळ्यांना बल मिळतं. म्हणजेच काय, तर विकृत पित्त आहे ते शरीरातलं निघून जाणार आहे आणि ते गेल्यानंतर जी पित्त प्राकृत आहे की ते तेज देणारे डोळ्यांना, आणि म्हणून त्या पद्धतीनं डोळ्यांच्यासाठी म्हणून त्रिफला विशेष करून काम करतं. त्याच्यानंतर गवाक्षी, स्नुक. स्नुक म्हणजे त्रिधारी निवडून. तर त्रिधारी निवडंग जसं आता म्हटलं तसं उदरामध्ये विशेष करून वापरलं जातं. त्रिधारी निवडंग जे आहे ना, तर ते उपविषांमध्ये येतात. म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तो विषवत येतो काही विशिष्ट प्रमाणामध्ये घेतल्यानंतर. आणि उदर जे आहे ना ते उत्पन्न होताना सुद्धा कशामधनं मलिन गोष्टींमुळे उदर उत्पन्न होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच विषाक्ततेमुळे उदर उत्पन्न होतं. मग असं जर असेल तर विषाला हे करण्यासाठी, जांगम विषाला मारण्यासाठी औद्भिद विष पाहिजे. शरीरामध्ये तयार झालेलं आहे उदर म्हणजे जंगम, कारण की आपण माणसं चालणारे आहोत आणि त्याला अपोजिट म्हणजे औद्भिद विष, म्हणून मग ते विशेष करून विरेचन म्हणजे जे पोटात साठलेलं पाणी आहे ते बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने म्हणून ह्या स्नुहीचा उपयोग होत असतो. म्हणून उदरामध्ये विशेष करून विरेचन देत असताना स्नुही क्षीर किंवा जो त्रिधारी निवडुंग असतो त्याच्या चिकाचा उपयोग चांगला दिसतो. आणि एक पेशंट्स मी बघितलेले होते की ज्याच्यामध्ये सरांकडे बघत असताना की त्रिधारी निवडुंगाचा चीक असतो ना त्याच्यामध्ये कणिक असते ती भिजवायची, त्याचे छोटे छोटे वडे तयार करायचे आणि ते वडे तुपामध्ये तळून आम्हाताच्या पेशंटला खायला द्यायचे. त्याचे खूप चांगला परिणाम दिसायचा. गहू जो आहे तो भग्नसंधान करे आणि चीक जो आहे तो विषाक्तता आहे आणि आमवातामध्ये सुद्धा आपण बघतो वृश्चिक दंशवत वेदना म्हणजे विषाप्रमाणे वेदना असते. तिथे सुद्धा गामित्वासाठी म्हणून त्या चिकाचा उपयोग होतो आणि तिथल्या हाडांच्या संधानासाठी म्हणून गहूचा उपयोग होतो. ह्या पद्धतीने हे केलं जातं, तर त्याचा परिणाम सुद्धा चांगला येत असतो. स्नुक, शंखिनी, निलिनी. आता निलिनी म्हणत असताना निली जी आहे तर ती विरेचनासाठी वापरत असताना विशेष करून कॉस्मेटिक्स प्रॉब्लेम्स जिथे जिथे असतात तर त्याचा उल्लेख आपल्याला विशेष करून ह्याच्यामध्ये बघायला मिळतो. सो निलीचं मी विरेचन खूपसं वापरलेलं नाहीये, परंतु कॉस्मेटिक्स मध्ये त्याचा उपयोग होत असल्यामुळं त्वचेचे जे भ्राजक पित्त विकृती असताना म्हणजे पित्ताची विकृती पण विशेषत्वाने भ्राजक पित्ताची विकृती असं असताना निलीचा उपयोग चांगला होतो. अंगावरती वेगवेगळे रॅशेस येणं, चट्टे येणं किंवा वांग उठणं यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यानंतर स्नुक, शंखिनी, निलिनी, तिलवकानी, लोद्र. लोद्र जो आहे ना, लोद्र कशा बरं, रौद्र पलाशा, जिंगिनी असे त्याचे श्लोक आलेला आहे संपूर्ण. तर लोद्राचा उपयोग जो आहे ना तो विशेषत्वाने गर्भाशयाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणूनच गर्भाशयाच्या ठिकाणी संप्राप्त्या असताना विरेचन द्यायचं असेल आपल्याला तर मग तिथे आपल्याला लोद्राचा उपयोग चांगला करून घेता येत असतो. त्याच्यानंतर आरगवद, शम्याक. आरगवद जो आहे तो अनुलोमन किंवा स्रवसन म्हणून आलेला आहे. मध्यंतरी एकदा सगळ्यांना तुम्हाला होमवर्क दिलेला होता, आज पुन्हा देते. आज मोठे होमवर्क आहेत बरं का. अनुलोमन, विरेचन, स्रवसन, भेदन ह्या पद्धतीचे जे श्लोक किंवा सेकंड इयरला विशेष करून आपल्याला द्रव्यगुणामध्ये बघायला मिळतात, तर ते सगळे शब्द काढून त्याच्या व्याख्या लिहून काढायच्या. तर शम्याक म्हणजे आरोग्य जो तो स्रवसन आहे म्हणजे कृत्वा पाकम मला नाम असे त्याचे सगळे श्लोक दिलेले आहेत. किंवा पक्वम अपक्वम वा असं म्हणजे मल पक्व असो किंवा अपक्व असो तो बाहेर काढणं काही वेळेला महत्वाची गोष्ट असते, तर ते काम विशेष करून आरोग्य करतं. आणि म्हणूनच ज्वरामध्ये विरेचन देत असताना विशेषत्वाने आरोग्याचा उपयोग आपल्याला चांगला दिसतो. आणि म्हणून ज्वरातले पेशंट असताना, पित्तज ज्वराचे पेशंट असताना, विकृत पित्त शरीरातनं नाही निघून गेलं मला सोबत तर विशेषत्वाने आपल्याला दिसतं की ज्वर वाढतो कारण पित्तामुळं. तर मग अशा वेळेला विरेचन देण्यासाठी म्हणून आरगवदाचा उपयोग आपल्याला चांगला झालेला दिसतो. त्याच्यानंतर आलेलं आहे कंपिल्ल. कंपिल्ल उत्तम विरेचन आहे ना, तर त्याच्याच बरोबर कंपिल्ल जे आहे ते उत्तम कृमिघ्न सुद्धा आहे आणि म्हणून लहान मुलांमध्ये कृमींचं अपकर्षण करत असताना म्हणजेच काय
तर आपण औषधं दिलेली आहेत, तर कृमी जो आहे तर तो पडून जाणं हा सुद्धा भाग व्हायला पाहिजे. तर विरेचन आणि कृमी बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने म्हणून जेव्हा औषधं वापरली जातात, तर त्याच्यामध्ये सुद्धा कंपिल्ल विशेष करून वापरलं जातं. म्हणून लहान मुलांमध्ये रात्री गूळ आणि गुळाबरोबर विडंग आणि कंपिल्ल असं बऱ्याच वेळेला देण्याचा प्रघात अनेक वैद्यांकडे दिसतो. तर त्याचं कारण हेच की हे विरेचनाचं काम करेल. विडंग जे आहे ते प्रकृती विघाताचं काम करेल आणि दोन्ही कामं एकदम झाल्यामुळे उत्तम पद्धतीनं विरेचन सुद्धा होतं आणि त्याचा त्रासही मुलांना होत नाही. या दृष्टीने हे कंपिल्ल महत्वाचं. त्याच्यानंतर हेमदुग्ध म्हणजे स्वर्णक्षिरी. स्वर्णक्षिरी परत एकदा जे आहे ना, तर तो पिवळा धोत्रा, काटे धोत्रा असं म्हटलं जातं त्याला आणि ती सुद्धा उपविषांमध्ये गणलेली आहे. आणि म्हणूनच त्याचा परिणाम किंवा त्याचा उपयोग आपण सर्वसाधारणतः नेहमी करतो असं दिसत नाही. स्वर्णक्षिरीचा उपयोग पुन्हा एकदा केलेला होता तो उदरामध्येच केलेला होता. सो उदराचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये स्वर्णक्षिरीचा घन काढून जर ती 1 गोळी रात्री अशा पद्धतीने दिलं, तर कमी प्रमाणामध्ये म्हणजे डोस कमी परंतु परिणाम जास्ती अशा पद्धतीने विरेचन होतं आणि म्हणून स्वर्णक्षिरी जी आहे ती उदराच्या पेशंट्समध्ये वापरलेली आहे आणि त्याचा परिणाम चांगला दिसतो. त्याच्यानंतर कंपिल्ल तर हेमदुग्ध, दुग्धांच्या मूत्रांच्या विरेचनाने. आता विरेचनामध्ये दुग्ध पण आलेलं आहे आणि मूत्र पण आलेलं आहे. आता दुग्ध म्हणत असताना दूध, गाईचं दूध. दूध जास्ती घेतल्यानंतर यत् दुग्धेनापि विरिच्यते त्याला काय म्हणतो आपण तर मृदुकोष्ठ म्हणतो. तर मृदुकोष्ठाच्या लोकांना दूध जरी घेतलं तरी लगेचच लूज मोशन्स होतात आणि पित्त निघून जातात. तर शरीरामधलं सुकुमारत्व असताना, पित्त प्रकृती असताना, बालवय असताना किंवा स्त्री रुग्ण असताना जर पेशंट घाबरत असेल तर अशा वेळेला आपण उत्तम विरेचन व्हावं ह्या दृष्टीने जर दुधाचं विरेचन दिलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. मग तिथे वेगवेगळी सिद्ध दुधं सुद्धा आपल्याला वापरता येत असतात. त्यानंतर दुग्धांच्या मूत्रांच्या. आता विशेषत्वाने जेव्हा आपण गर्भिणी पेशंट्स बघतो, तर गर्भिणींमध्ये जर कॉन्स्टिपेशन 6व्या, 7व्या, 8व्या महिन्यामध्ये झालं तर अर्शाची संप्राप्ती पुढे उत्पन्न होते आणि मग ते फारच त्रासदायक होऊन जातं. मग अशा वेळेला रोज रात्रीच्या वेळेला दूध आणि तूप असं जर घ्यायला दिलं, तर नित्य अनुलोमन झाल्यामुळं अर्शाची संप्राप्ती जी आहे ती होत नाही कारण प्रेशर सिम्प्टम्स असतात म्हणून. आणि ते नाही झालं की मग त्यांची प्रसूती जी आहे ती सुद्धा सुखाची होऊ शकते. या दृष्टीने स्त्रियांच्या बाबतीमध्ये किंवा सुकुमार पेशंटच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचं आहे विरेचनाच्या दृष्टीने ते म्हणजे दूध. आणि दुग्धांच्या मूत्रांच्या विरेचनाने गोमूत्र जे आहे ना ते सुद्धा विरेचन करणार आहे. मग गोमूत्र कुठे वापरतो विशेष करून आपण तर शोथाच्या पेशंट्समध्ये गोमूत्र वापरलं जातं किंवा उदराच्या पेशंट्समध्ये गोमूत्र वापरलं जातं. गोमूत्र वापरत असताना प्रत्येक वेळेला 7 वेळेला 7 पदरी गाळण्यातून म्हणजे कपड्यातून ते गाळून घ्यायला हवं. त्याच्यानंतर गोमूत्राचा उपयोग करत असताना त्याच्याबरोबर इतर काही औषधं बऱ्याच वेळेला दिली जातात. जसं आंबे हळद किंवा हळद वगैरे ही सुद्धा औषधं वापरली जातात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती चांगला आलेला दिसतो. गोमूत्र अर्क सुद्धा आजकाल बरेच वेळेला मिळत असतात की जे पेशंट्स पण बऱ्याच वेळेला घेत असतात. पण गोमूत्र अर्क थोडेसे कडक असतात किंवा ते डिस्टिलेशन प्रोसेसने काढले जातात आणि तसं असल्यामुळं कॉन्सन्ट्रेटेड असतात आणि म्हणूनच गोमूत्र अर्क वापरत असताना त्याचा डोस मात्र कमी होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. जे 4 चमचे जर का रेग्युलर गोमूत्र आपण गाळून जर देत असू ना, तर अगदी 5 ml पेक्षा सुद्धा कमी म्हणजे 3 ते 4 ml एवढं गोमूत्र अर्क पुरतो आणि तरी सुद्धा कडक थोडासा राहतो तो, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि विरेचन वापरत असताना शोथाच्या आणि उदराच्या पेशंट्समध्ये विशेषत्वाने गोमूत्र वापरता येतं. सो वेगवेगळे पेशंट्समध्ये वेगवेगळी औषधं आपल्याला वापरता यावी म्हणून एवढे मोठे हे गण सगळे सांगितलेले आहेत. सो 2 मोठे शोधनादी गणसंग्रह की ज्याच्यामध्ये एक वमनासाठी आणि दुसरा जो विरेचनासाठी असा हा पूर्ण गण आपण बघितला. यानंतरचा जो गण आहे ना त्याच्यामध्ये मदन कुटज कुष्ठ देवता आली, मधुक वचा दशमूल दारू रासनाहा, यवमिषी कृत वेदनम कुलथा, मध लवणम त्रिवृता निरुहणानी. निरुहण म्हणजे निरुह बस्ती देण्यासाठी उपयुक्त. शोधनादी गणसंग्रह म्हटलं ना की ते त्याच बरोबर क्रमाने जाणार बरोबर. आणि पहिले वमन सांगितले, विरेचन सांगितलं आणि मग निरोह देण्यासाठीची औषधं सांगितली. आता बऱ्याच वेळेला निरोह बस्ती किंवा बस्ती देत असताना आपण वाघभटाच्या कल्पस्थानातले वेगवेगळे बस्ती वापरत असतो. मग हा निरोहणाचा जो गण आहे ना तो सुद्धा आपण पूर्णपणे वापरून बघू शकतो. निरोहासाठी बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की मदनफळ आलेलंच आहे आणि निरोहामध्ये सुद्धा मदनफळ काय येतं तर अनपायित्वात निरोहाचा त्रास होऊ नये म्हणून मदनाचा उपयोग खूप चांगला होतो आणि म्हणून मदनफळ वापरलं जातं. त्याच्यानंतर कुटज हे सुद्धा उत्तम निरोहण आहे. त्याच्यानंतर कुष्ठ, कुष्ठ म्हणजे कोष्ठ किंवा आपण ज्याला कोष्ठ कोलिंजन म्हणतो
आताच्या ह्याच्यामध्ये पुष्करमूळ सुद्धा बऱ्याच वेळेला कुष्ठ म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर देवदाली. देवदाली म्हणत असताना पुन्हा दोडका किंवा कडू दोडका हे त्याच्यामध्ये विशेष करून निरुहासाठी उपयोगी पडतं. त्याच्यानंतर देवदाली कृमिघ्नम. देवदाली म्हणजे सॉरी देवदांती हा. त्याच्यानंतर कृमिघ्न म्हणजे मदन कुटज कुष्ठ देवदाली. मधुक म्हणजे ज्येष्ठ मध. वचा वेखंड दशमूळ जो सगळ्यात कॉमनली वापरला जातो की दशमूळाचा बस्ती निरुह. तर दशमूळ, दारू, नामसूर दारू, नामदेव दारू, देवदार. त्यानंतर रासना. रासना हे एक उत्तम निरुहाचं औषध आहे. देवदार हे उत्तम निरुहाचं औषध आहे. दशमूळ हे उत्तम निरुहाचं औषध आहे. मधुक वचा म्हणजे यष्टी मधु वचा हे सुद्धा उत्तम निरुहाचे औषध आहेत. त्याच्यानंतर यवाचा सुद्धा बस्ती वापरला जातो. बरेच जे पेशंट्स असतात, आता मी कंडिशन सांगते वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये यव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. त्यानंतर मिसी म्हणजे बडीशेप किंवा बाळंशेप जशी असते त्याच पद्धतीने बडीशेप असते की जी रेग्युलर खाण्यामध्ये वापरली जाते, त्याला मिशी म्हटलं जातं. त्याच्यानंतर कृतवेधना जो आहे ना तो म्हणजे कडू दोडका, तो सुद्धा निरुहामध्ये वापरता येतात. त्याच्यानंतर कुलत्थ म्हणजे कोळथाचा काढा निरुहासाठी वापरला जातो. मध किंवा ज्याला आपण काय म्हणतो हनी. त्याच्यानंतर लवण आणि त्रिवृत हे सगळे जे आहेत ते निरुहन करणारे द्रव्य आहेत. मग निरुहासाठी किंवा बस्तीसाठी कोणकोणती द्रव्य वापरतो, तर बरीचशी द्रव्य आपण बस्तीसाठी वापरत असतो. त्यामध्ये काही विशिष्ट जे आहेत तर त्याच्यामध्ये मदन कुटज कुष्ठ देवदाली. तर मदन फळ तर वापरत असतो, देवदार, दशमूळ, देवदार, रासना या गोष्टी वापरत असतो. मग हे कुठे आणि कसं वापरायचं हे पण आपण बघणार आहोत. मग मदन जे म्हटलं निरुहासाठी तर अनपायित्वात म्हणून मदन फळ सगळीकडे सर्वसाधारणतः वापरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मधुक, यष्टी मधूचा बस्ती निरुहासाठी जर वापरायचा असेल तर यष्टी मधू उत्तम पद्धतीनं पित्त शमन करणारी सुद्धा आहे. यष्टी मधू जी आहे ते कफाचं श्रवण करणारी आहे आणि म्हणून प्रवाहिकेसारख्या पेशंट्स मध्ये सुद्धा यष्टी मधूचा निरुह आपण वापरू शकत असतो. त्याच्यानंतर दशमूळ उत्तम वातशमन आहे की ज्याच्यामध्ये 10 मुळं आलेली आहेत. अजून एक होमवर्क या निमित्ताने की दशमूळाचा श्लोक फक्त लिहून काढा की दशमूळामध्ये कोणकोणती द्रव्ये येतात. त्याच्यामध्ये दशमूळ, त्याच्यानंतर बृहत पंचमूळ आणि लघु पंचमूळ. म्हणजे बृहत पंचमुळातली 5, लघु पंचमुळातली 5 असं मिळून जे एकत्र येतं तर त्याला दशमूळ म्हटलं जातं. सो हे जे दशमूळ आहे तर त्याचा परिणाम तर फारच चांगला येतो आणि खूप जण म्हणजे जवळजवळ प्रत्येक जण आपापल्या प्रॅक्टिसमध्ये दशमूळाचा काढा बस्तीसाठी हे तर वापरलेलेच असतात. त्याच्यानंतर विशेषत्वाने वातशमन करण्यासाठी आणि पर्यायाने संधिशूल कमी करण्यासाठी, कटिशूल कमी करण्यासाठी किंवा जानूशूल कमी करण्यासाठी ह्या दृष्टीने दशमूळाचा काढा आपल्याला वापरता येत असतो. त्याच्यानंतर देवदार आणि रासना हे सुद्धा उत्तम वातशमन आहेत. विशेष करून स्मॉल जॉईंट पेन म्हणजे छोटे पर्वसंधी शूल वगैरे असताना रासनाचा उपयोग खूप चांगला येतो. रासनादी निरुह जो आहे त्याचा उपयोग चांगला दिसतो. त्याच्यानंतर यवाचा काढा म्हणजे कसला, यव किंवा जव जे असतात, बार्ली ज्याला म्हटलं जातं, गहू सारखं एक वेगळं छोटं धान्य असतं तर त्याला जव म्हटलं जातं. तर त्याचा काढा करून त्याचा जर बस्ती दिला ना तर त्याचा परिणाम जो आहे ना तर तो हाडांवरती खूप चांगला दिसतो. आणि म्हणून फक्काचे पेशंट्स की 1 वर्षाभ्याम पादाभ्याम यो न गच्छति, वर्षभर झाल्यानंतर सुद्धा न चालणारे अशी जी छोटी मुलं असतात ना तर त्यांना ह्या यवाचा कॉन्सन्ट्रेटेड काढा करायचा आणि त्याचा बस्ती द्यायचा. असं जर केलं तर बोन मध्ये स्ट्रेंथ चांगली येते आणि त्याच्यानुसार मग आपल्याला चालणं हा प्रोसेस किंवा हाडांमध्ये ताकद येणं ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर कुळथाच्या काढ्याचा बस्ती हे आपण देऊ शकत असतो. कुलथ जो आहे ना तो उत्तम निरुहण आहे आणि कुलथ जे आहेत ना ते उत्तम पद्धतीनं अश्मरी भेदन करणार आहेत आणि म्हणून ज्या वेळेला मूत्राश्मरी आहे किंवा पेशंट सांगतोय की विशिष्ट गविन्यांमध्ये किंवा ज्याला युरेटर्स मध्ये स्टोन अडकलेला आहे, मग त्याच्यामध्ये गती सुद्धा मिळाली पाहिजे वाताची योग्य आणि दुसरी गोष्ट तो स्टोन जो आहे त्याचं भेदनही व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपल्याला किडनी स्टोनच्या किंवा युरिनरी स्टोनच्या पेशंट्स मध्ये जर का बस्ती वापरायचा असेल तर तिथे आपण कुळथाचा काढा नक्की वापरता येतो आणि त्याचा परिणाम चांगला दिसतो. सो कुलथ आणि मधु, लवण आणि त्रिवृत निरुहणाने. मध आणि लवण हे तर बऱ्याच वेळेला निरुहणामध्ये प्रत्येकच निरुहामध्ये वापरलं जातं
पहिल्यांदा मध आणि सैंधव एकत्र करून मग बाकीचा काढा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून रवीने घुसळून या पद्धतीने हा निरोह दिला जातो. आणि त्रिवृत म्हणजे निषोत्तर. निषोत्तर जे आहे ना ते सुद्धा उत्तम पद्धतीने निर्वहनाचं काम करतं. निषोत्तर सुद्धा काय आहे तर उत्तम पित्त विरेचन आहे. सो पित्तवाताच्या जिथे जिथे संप्राप्त्या आहेत ना तिथे तिथे आपण निषोत्तराचा काढा जो आहे तो निर्वहनासाठी म्हणून नक्की वापरता येत असतो. सो मदन कुटज कुष्ठ देवदाली मधुक वचा दशमूल दारू रासनाहा यवमिसी कृतवेदनम कुलथा मध लवणम विवृता निरुहणाने. त्याच्यानंतरचा जो आलेला श्लोक आहे त्याच्यामध्ये वेल्लापा मार्ग व्योष दारवी सुराला बीजम शैरीशम बार्हतम शैग्रवेंच सारो माधुक सैंधवम तार्क्ष शैलम तृट्यौ पृथ्वी का शोधयंती उत्तमांगम शोधयंती. उत्तमांगम नाम नासा. उत्तमांग म्हणजे काय तर जुगुलर नॉच जे आहे त्याच्या वरचं जे सगळं आहे म्हणजे मन्या आणि शिर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला उत्तमांग म्हणलं जातं. तर ह्या उत्तमांगाचं शोधन करणं हे कोण करतं तर नस्य करतं. कारण नासा ही शिरसो द्वारम तेन तद्व्याप्य हंतिताम असं म्हटलेलं आहे. सो नासा किंवा नाक हे शिराचं द्वार आहे. उत्तमांग हे शिर आहे. म्हणजे उत्तमांगाचं शोधन करणार काय तर नस्य. हा संपूर्ण जो योग किंवा संपूर्ण जो गण सांगितलेला आहे तो नस्यासाठी उपयुक्त द्रव्यांचा गण आहे. मग हे कोणते कोणते आहेत तर ते आपण बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या संपूर्ण अध्यायामध्ये बरेच ठिकाणी पर्यायी शब्द आलेले आहेत. सो हे पर्याय कुठले कुठले आहेत ते आपण बघूयात. वेल्ला अपामार्ग. वेल्ला म्हणजे वावडिंग विडंग. अपामार्ग म्हणजे आघाडा. आता ह्या दिवसांमध्ये आपल्याला आघाड्याला पानं खूप प्रमाणामध्ये दिसतात. स्वस्तिक आकारामध्ये पानं असतात. म्हणजे एक पान असं असलं की दुसरी पानाची जोडी अशी असते, तिसरी पानाची जोडी अशी असते. म्हणून क्रुशेट असं म्हटलं जातं त्याला. फायलोटॅक्सी. त्याची जी अपामार्गाचा जो स्टेम असतो तो सुद्धा चौकोनी असतो. पान वर्ण हिरवट असतं आणि खालनं पांढरट असतं आणि म्हणून अपामार्ग ओळखला जातो. साधारणतः गणपती होऊन गेले की त्याच्यानंतर सप्टेंबरचा जो काळ असतो त्यामध्ये अपामार्गाला तंडूल यायला लागतात. तांदूळ येतात, तुरे येतात आणि ते खालच्या बाजूने असतात. ते खूप लागतं बरं का जर का तोडायला गेलं तर. सो हा जो अपामार्ग आहे ना तो उत्तम शिरोविरेचन करणारा किंवा मूर्ध विरेचन करणारा असा आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या व्याधींमध्ये आपल्याला अपामार्ग नसण्यासाठी वापरता येत असतो. सो वेल्ला अपामार्ग व्योक्ष म्हणजे त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे पिंपळी. त्याच्यानंतर दारू हळद. सुराला म्हणजे काय तर वेल्ला अपामार्ग व्योष दारवी सुराला राला म्हणजे राळ बरं का. त्याच्यानंतर बीजम शैरीशम शिरीषाचं बीज. बार्हतम शैग्रवेंच. बार्हत म्हणजे बृहतीचं बीज आणि शैग्रव बीज. आता हे जे शब्द आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी एक शब्द विशिष्ट वापरला जातो त्याला म्हणजे शिरीषाचं बीज म्हणून शैरीश बीज. ओके. बार्हत बृहतीचं बीज बार्हत बीज. शिग्रूचं बीज शैग्रव बीज असा शब्द येतो. म्हणून हे शब्द बीजम शैरीशम बार्हतम शैग्रवेंच च शेवटी आलाय. म्हणजे शिरीष बीज बृहती बीज आणि शिग्रू बीज हे नसण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर सारो माधुकहा. माधुक म्हणजे मोह मधुक जो म्हटलेला आहे त्याचं सार म्हणजे त्या झाडाचा जो आतला गाभा असतो तो. त्याच्यानंतर सारो माधुक सैंधवम तार्क्ष शैलम. सैंधव आणि तार्क्ष शैलम. मॅडम तुम्ही म्यूट आहात.
ओके, ठीक आहे. सो सारो माधुक सैंधवम तार्क्षशैलम. तार्क्षशैल म्हणजे रसांजन. त्याच्यानंतर तृट्यव. तृट्यव म्हणजे काय म्हणतो आपण, वेलची जी आहे ना ती छोटी आणि मोठी द्विवचन वापरलेलं आहे. त्यानंतर पृथ्वीका. पृथ्वीका म्हणजे बाफळा ही वनस्पती आहे. शोधयंती उत्तमांग. उत्तमांगाचं शोधन करण्यासाठी ह्या सगळ्या वनस्पती कामी येतात. मग आता ह्याच्यामध्ये कोणत्याचं नस्य कधी वापरायचं हे सुद्धा आपल्याला बघायला हवं, राईट. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते वेल्ला म्हणजे वावडिंगाचं नस्य. विडंग आपण बघितलं की उत्तम कृमिज्ञ आहे आणि म्हणून नासा कृमी हा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा विडंगाचा उपयोग चांगला होतो. त्याच्यानंतर विडंग जे आहे ना तर ते विशेषत्वाने सामता कमी करणारं असं सुद्धा आहे. त्याच्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये संप्राप्ती असताना किंवा ज्याला आपण भयशोक अतिसार म्हणतो की मनाचा आणि पोटाचा संबंध, सायकोसोमॅटिक जे डिसिजेस असतात त्या ठिकाणी सुद्धा विडंगाचं नस्य आपल्याला वापरता येत असतं. त्याच्यानंतर अपामार्गाचं नस्य जे आहे, अपामार्जयते ती अपामार्जन असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे केलेल्या गोष्टी आहेत कृत ज्याला म्हणतो आपण, विकृत किंवा सुकृत. सुकृताचे परिणाम चांगले येणार आहेत पण विकृताचे परिणाम जे आहेत ते वाईट येतात शरीरावरती. म्हणजे आपलं कर्म किंवा आपलं बोलणं किंवा आपलं खाणं पिणं असात्म्य इंद्रियार्थ संयोग हे सगळं जे आहे ना ते कमी करण्याच्या दृष्टीने अपामार्गाचा उपयोग होतो. म्हणून विशेषत्वाने त्वचारोग किंवा श्वित्र याच्यामध्ये अपामार्गाच्या नस्याचा चांगला परिणाम दिसतो, आपण वापरतो पण ते. त्याच्यानंतर व्योष, सुंठ मिरे पिंपळी हे सुद्धा नस्यासाठी वापरावेत. आता सुंठ मिरे पिंपळी असं म्हणत असताना तिन्ही एकत्र वापरणं हे तीक्ष्णत्व जास्ती असणारच आहे त्याला, नो डाऊट. परंतु त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला चांगला मिळतो. जर का सायनुसायटिस आहे, नाक एकदम चोंदलंय, बंद झालंय किंवा सगळे डोकं खूप जड झालेलं आहे अशा ठिकाणी आपल्याला नस्यासाठी ते वापरता येत असतं. त्याच्यामध्ये विशेषत्वाने सुंठ जी आहे तर ती सुंठ गुडशुंठी नस्य म्हणून आपण सायनुसायटिसच्या पेशंट्स मध्ये बऱ्याच वेळेला वापरत असतो. त्याच्यानंतर मरीच जे आहे ना तर ते विबंध असताना, रजप्रवृत्ती येत नसताना मरीचाच्या नस्याचा उपयोग खूप चांगला दिसतो, हेही आपण बघतो. त्याच्यानंतर पिप्पली. एकेरी पिप्पली तर मी नाही वापरलेली नसत्यामध्ये, परंतु त्याचा परिणाम जो आहे ना तो विशेषत्वाने प्राणवायू स्रोतसावरती यायला हवा. तर ज्या ज्या पेशंट्स मध्ये श्वास घ्यायला त्रास होणं किंवा हे दिसतं तर त्या पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला पिंपळी वापरून बघायला हवी असे एक मला वाटतं. मी वापरलेली नाहीये. वेल. त्याच्यानंतर व्योष, दारवी. दारू हळद जे आहे ना तर ते विशेष करून ईएनटीचे जे सगळे डिसीजेस आहेत ना तर त्यामध्ये दारू हळदीचा उपयोग खूपच चांगला दिसतो. दारू हळद जी आहे ती यकृताकडे सुद्धा जाणारी आहे आणि म्हणून यकृताच्या आजारांमध्ये किंवा ज्याला आपण एन्सेफॅलोपॅथीज म्हणतो अशा आजारांमध्ये सुद्धा दारू हळदीच्या नस्याचा उपयोग चांगला दिसायला हवा. त्याच्यानंतर सुराला, राळेचं नस्य. तर हे राळेचं काही मी केलेलं नाही आहे, परंतु राळेचा परिणाम सुद्धा नस्यासाठी आपल्याला चांगला घेता येऊ शकतो. शिरीषाचं बीज, बारहत बृहतीचं बीज आणि शिग्रूचं बीज. शिग्रूचं बीज आपण बघतो की मरीच म्हणजे श्वेत शिग्रू, श्वेत मरीच म्हणजे शिग्रूचं बी असं म्हटलं जातं. ते सुद्धा उत्तम तीक्ष्ण आहे आणि शरीरातले किंवा उत्तमांगातले दोष काढून टाकण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग चांगला होत असतो. सो बीजम शैरीषा. आता शिरीषाचं बी कशाला आपण वापरू असा जर का विचार केला तर शिरीषाचं बी आहे ना तर ते विशेषत्वाने आपण बघतो की शिरीष जो आहे तो विषघ्न किंवा अगदामध्ये उत्तम काम करतो. सो अगद असताना किंवा निर्गद करायचं असेल तर त्या ठिकाणी म्हणून आपल्याला शिरीषाच्या बीजाचा उपयोग चांगला दिसतो. त्याच्यानंतर सारो माधुकहा, मोहाचं सार. मधुक म्हणजे मोहाचं जे झाड असतं ना त्याचा जो आतला नार किंवा त्याचा जो सार आहे तर त्याचा उपयोग जो आहे तर विशेषत्वाने संज्ञा स्थापन म्हणून किंवा ज्याला आपण सौमनस्य जनन म्हणून तसा आपल्याला निश्चित बघायला मिळेल. कारण की मोह जो आहे ना तर त्याच्यामध्ये दुःख विसरणं किंवा ह्या दृष्टीने गोष्टी घडत असतात आणि म्हणून ज्या ज्या वेळेला पेशंट एकदमच काय म्हणतो की कोलॅप्स झालेला आहे सायकोलॉजिकली किंवा ज्या वेळेला पेशंटला झोपेची गरज आहे, निद्राजनन गरजेचं आहे, तर अशा वेळेला आपल्याला ह्याचा नस्याचा उपयोग, मधुक साराचा नस्याचा उपयोग चांगला दिसतो. सेंधव जे आहे तर सेंधव जल सुद्धा आपण नस्यासाठी चांगल्या पद्धतीने वापरत असतो. सो सेंधव जेल आहे अगदी लहान मुलं जी 3, 4, 5 महिन्याची असतात ना कधी कधी रात्री एकदम किंचाळून उठतात आणि सगळ्यांना वाटतं की काय झालं वगैरे तर नाक बंद झालेलं असतं. घेऊन फिरलं ना की ती मुलं शांत असतात पण घेऊन
झोपवलं की 5-10 मिनिटांनी परत उठतात आणि मग परत खांद्यावर टाकायला लागतं आणि चालत चालत फिरवत बसायला लागतं. रात्रभर फिरवण्यापेक्षा बेटर आहे की एक एक थेंब ह्याचा नस्याचा आपण करावा सैंधव जलाचा. मग हे कसं करायचं तर पाणी स्वच्छ छानपैकी उकळून घ्यायचं, 20 मिनिटं बॉईल करायचं, त्याच्यामध्ये सैंधव टाकून पुढे काही मिनिटं अजून उकळायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन व्हायला पाहिजे आणि ते सॅच्युरेटेड सोल्युशन अगदी एक एक थेंब चांगल्या स्वच्छ निर्जंतुक ड्रॉपरनी नाकामध्ये घालायचं की ते हायपरटोनिक सोल्युशन झाल्यामुळे ती जी सूज असते ती कमी येते. ती सूज कमी आल्यानंतर नेझल जो ब्लॉक असतो तो ओपन अप होतो, इडिमा कमी होऊन जातो आणि पेशंट श्वास चांगला घेऊ शकतो आणि छानपैकी झोपतात. आणि जर काही एवढं सगळं करणं शक्य नसेल तर नॉर्मल जे सलाईन वॉटर असतं ना त्याचं सुद्धा नस्य आपल्याला पेशंट्समध्ये करता येतात. त्याच्यानंतर तृतीय पृथ्वीका वेलची सुद्धा नस्यासाठी वापरता येत असते. तर त्याच्यामध्ये विशेष करून छोटी आणि मोठी वेलची दोन्ही सुद्धा आपण वापरू शकत असतो. सो अशा वेगवेगळ्या सगळ्या नस्यांचा उपयोग किंवा शिरोविरेचन द्रव्यांचा उपयोग या ठिकाणी आलेला आहे. अजून एक गण घेऊया तुम्ही कंटाळला नसाल तर आणि मग थांबूया. सो आपण जो वाचला आता त्यामध्ये वेल्लापा मार्ग व्योष दारवी सुराला बीजम शैरी शंबार्हतम शैग्रवेंच सारो माधुक सैंधवम तार्क्ष शैलम तृट्यौ पृथ्वीका शोधयत्ती उत्तमांगम. यानंतरचं भद्रदारुनतं कुष्ठं दशमूलं बलाद्वयं वायुं वीरतरादिश्च विदार्यादिश्च नाशयेत. आता हा जो गण सांगितला इथे हा विदार्यादी गण किंवा वीरतरादी गण सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये औषधं कुठली? भद्रदारू. भद्र म्हणजे चांगलं करणारा, म्हणजेच काय तर शरीराच्या कल्याणकर असणारा म्हणून देवदार. नत नत म्हणजे तगर. त्याच्यानंतर कुष्ठ, दशमूळ, बलाद्वयम. बलाद्वय म्हणजे दोन बला. दोन बला कुठले तर बला आणि अतिबला. वायू वीरतरादिश्च विदार्यादिश्च नाशयेत. म्हणजे हा भद्रदारू जो गण सांगितलेला आहे तो, त्याच्यानंतर वीरतरादी गण आणि विदार्यादी गण हे वायूचं शमन करतात असं म्हटलेलं आहे. आता वायूचं शमन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जर औषध द्यायचं आहे, काढा द्यायचा असेल समजा, तर आपण इथे दशमूळ, बला आणि देवदार असा सुद्धा काढा दिल्यानंतर उत्तम पद्धतीने वाताचं शमन होऊ शकतं. पण त्यामध्ये पानार्थ देऊ शकतो किंवा आपण इतर बस्ती किंवा ह्या पद्धतीने सुद्धा तिथे वापरता येत असतं. वीरतरादी गण आणि विदार्यादी गण हे दोन्ही सुद्धा वायूचा नाश करतात. हे पुढे आलेले आहेत ते आपण वाचूयात. ओके. यानंतरचा जो आहे तो दुर्वानंता निंब वासात्मगुप्ता गुंद्रा भीरु शीतपाकी प्रियंगुः नग्रोधादी पद्मकादि स्थिरेद्वे पद्मं वन्यम सारीवादिश्च पित्तम. हा जो आहे तो सारीवादी गण सांगितलेला आहे तो पित्तम शमयते. आता पहिल्यांदा म्हणजे सुरुवात जी झाली त्याच्यामध्ये वामक सांगितला, मग विरेचन सांगितला, मग निरुहण सांगितला, मग नस्यासाठीचा गण सांगितला, म्हणजे शोधन सांगितली आणि मग आता शमन चालू होतात. त्या शमनामध्ये वायूचं शमन सांगितलं पहिल्यांदा वीरतरादी, विदार्यादी आणि भद्रदारू नतम कुष्ठम दशमूलम बलाद्वयम हे वायू नाशये. याच्यानंतरचा पित्तम शमयेत या अर्थाचा. सो पित्त गण हे कोणते कोणते गण आहेत तर दुर्वा, अनंता, निंब, वासा, आत्मगुप्ता. दुर्वा नेहमी आपण जी दुर्वा वापरतो ती, त्यानंतर अनंता, निंब, वासा म्हणजे अडुळसा, आत्मगुप्ता म्हणजे खाचकुळिली ज्याला आपण म्हणतो किंवा मरकटी ज्याला म्हणतो ती आत्मगुप्ता. गुंद्रा भीरुह. गुंद्रा म्हणजे गुंद्रा नावाचं एक तृण म्हणजे काय म्हणतो गवत असतं. अभिरू म्हणजे शतावरी. शीतपाकी प्रियंगू. शीतपाकी म्हणजे पांढरी गुंज आणि प्रियंगू म्हणजे गौला. नग्रोधादी गण आणि पद्मकादी गण. सारिवे स्थिरेद्वे असं म्हणते. स्थिरेद्वे म्हणत असताना स्थिरा म्हणजे कोण सालवण पिठवण. पद्मम वन्यम. पद्म म्हणजे कमळ. वन्य म्हणजे भद्रमुस्ता आणि सारीवादी हे सगळे जे गण आहेत ते पित्ताचं शमन करणारे आहेत. म्हणजे दुर्वा, अनंता, निंब, वासा, आत्मगुप्ता, गुंद्रा, अभिरू म्हणजे शतावरी, शीतपाकू पांढरी गुंजा, प्रियंगू, नग्रोधादी गण, पद्मकादी गण, दोन स्थिर म्हणजे शालीपर्णी, कृष्णीपर्णी, त्याच्यानंतर पद्म म्हणजे कमळ, वन्य, भद्रमुस्ता आणि सारीवादी गण हे सगळे पित्त शमन करणारे गण आहेत. ओके. सो अजून एक श्लोक फक्त वाचूयात आणि मग थांबूया.
आरगवदादिर अर्कादिर मुष्ककादि असनादिकाः सुरसादी समुस्तादिर वत्सकादिर बलासजित. आता इथे कफाचं शमन करणारे किंवा कफाला जिंकणारा गण सांगितला. हे कोणते कोणते आहेत इथेपर्यंत वाचूया आणि मग हे करूयात. आरगवदादी गण पुढे आलेले आहेत हे गण. त्याच्यानंतर अर्कादी गण, मुष्ककादी गण, असनादी गण, सुरसादी गण आणि मुस्तादी गण आणि वत्सकादी गण हे सगळे जे आहेत ते बलासजित म्हणजे कफशमन करणारे हे एवढे सगळे गण सांगितले. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जो सांगितला तो वमन करणारा गण सांगितला, नंतर विरेचन करणारा गण सांगितला, त्यानंतर निरुहण करणारा गण सांगितला, त्याच्यानंतर निरुहानंतर नस्य करणारा गण सांगितला. म्हणजे सगळी शोधनं झाली की शोधनानंतर शमन करत असताना वायूचं शमन करणारा, पित्ताचं शमन करणारा आणि मग कफाचं शमन करणारा असे गण सांगितले. सो आरगवदादिर अर्कादिर मुष्ककादिर असनादिकाः सुरसादिर समुस्तादिर वत्सकादिर बलासजित. ओके. सो शंका घेऊयात, काही असतील तर युट्यूबवर असाल तर युट्यूब वरती पण विचारू शकतात. ओके. हा, बरेच प्रश्न आलेत. लहान मुलांमध्ये ब्लिंकिंग आईज मध्ये काय उपाय करावे? ओके, याच्याशी रिलेटेड नाहीये, पण ब्लिंकिंग आईज असणं हा जो भाग आहे ना तो विशेषत्वाने आपल्याला त्यांचं पर्सनॅलिटी किंवा त्यांची मानसिकता दाखवतो. खूप जास्त जर का ब्लिंक करत असेल ना मुलं तर एकतर मानसिकता म्हणजे त्यांना अस्थिरत्व नाहीये ना हे सुद्धा बघायला पाहिजे. काही वेळेला हायपर ऍक्टिव्हिटी असताना सुद्धा मुलं ब्लिंक जास्त करतात, लो कॉन्फिडन्स असताना मुलं जास्त ब्लिंक करतात. सो त्यांना समुपदेशन उत्तम पद्धतीने करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी शाबासकी दिली जाते आपल्याकडे, तुम्हाला माहिती असेल. तर शाबासकी देत असताना हृदयाच्या ठिकाणी जे अनाहत चक्र आहे ना पाठीच्या ठिकाणी, तर तिथे धोपटलं जातं आणि त्याने अहंकार जागृत होत असतो आणि अहंकार सुखावला ना की मग कॉन्फिडन्स वाढत असतो. सो ह्या दृष्टीने अहंकार किंवा योग्य पद्धतीचा कॉन्फिडन्स जो आहे ना तो जागृत करणं महत्वाचं राहतं. दंतीचा उल्लेख 9व्या अध्यायामध्ये. बरोबर. कोणी? मंजुश्री. व्हेरी गुड. दंती रसाद्यस्तुल्यापी चित्रकस्ते विरेचनी. गोमूत्र अर्क जुना वापरू शकतो का किंवा किती जुना वापरू शकतो? शक्यतो अर्क जुने वापरू, अर्क सुद्धा किंवा इव्हन गोमूत्र सुद्धा जुनं वापरू नये. ताजं आणि नवीन असेल तर जास्त उत्तम आहे. ओके, व्हेरी नाईस लेक्चर. ओके. सद्यो गमनासाठी याचीचा आणि यष्टीचा, अरे नीट तरी हे करा स्पेलिंग, आणि प्रमाण किती घ्यावे आणि तसेच लवण आणि याचं प्रमाण किती घ्यावं. प्रमाण जे आहे ना ते पेशंट नुसार ठरेल. म्हणजे तुमच्या पेशंटचं वय किती आहे, कुठला आजार आहे त्याच्यानुसार सद्योगमन देताना सर्वसाधारणतः 1.5 लिटर काढा वापरला जातो आणि त्याचे 1/4 औषध या पद्धतीनं वापरावं. पण अर्थातच ते 1 लिटर पासून ते 2.5 लिटर पर्यंत व्हेरी सुद्धा होईल. पेशंटची प्रकृती, कालबल, रुग्णाचं बल आणि निसर्गातलं कालबल ह्या गोष्टी बघून त्याच्यानुसार आपण ते बदलू शकतो. लहान मुलांमध्ये थंड पदार्थामुळे लगेच खोकला होत असेल तर कसा विचार करावा, काय चिकित्सा द्यावी? बऱ्याच वेळेला असं होतं बरं का की थोडंसं काही खाल्लं की लगेच खोकले होतात मुलांना आणि विशेष करून ज्या वेळेला संधी काल किंवा ऋतुसंधी काल असतो त्या काळामध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये दिसतात. मग असं होत असताना आपण काय करायला पाहिजे? तर लहान मुलांना जर का सारखं थंड खाल्ल्यामुळे होत असेल तर थंड पदार्थ खरं म्हणजे मुलांना देऊ नयेत. याचं कारण की वय कफाचं आहे. थंड गोष्ट जी आहे ती कफाला वाढवणारी आहे आणि मग कफ वाढल्यामुळं खोकला येणं ह्या गोष्टी जास्त दिसतात आणि लहान मुलांना नेहमीच कफापासून जपावं असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांना थंड न देणं किंवा थंड अगदीच खाण्यात आलं तर रोज रात्री झोपताना फुंकून कपबशीतनं चहा कसा पितो ना तसं गरम पाणी प्यायला लावणं. असं केलं तर त्या थंडाचा जो इम्पॅक्ट आहे तो मिनिमाइज व्हायला मदत होते. ओके. लोध्र पुरुष ग्रहणीय गणामध्ये आहे पण इथे विरेचन गणामध्ये सांगितलंय. बरोबर आहे. लोध्र आणि शाबर लोध्र असे 2 आहेत त्याच्यामुळे असा दोन्ही ठिकाणी ते येतात. तर लोध्र आणि शाबर लोध्र या दोघांचा जो इम्पॅक्ट आहे ना तो वेगवेगळा येतो आणि म्हणून इथे हे लोध्र वापरलं जातं. सेंधव जल बनवण्यासाठी पाणी आणि सेंधवचं प्रमाण, ते प्रमाण जे आहे ना ते सॅच्युरेट होईल एवढं घालायचं. आपण सॅच्युरेट सोल्युशन कसं करायचं 9वी 10वी मध्ये शिकलेलं असतो ना त्याच पद्धतीने सॅच्युरेटेड सोल्युशन करायचं.
प्रियंगू म्हणजे चारोळी नाही, प्रियाल म्हणजे चारोळी आणि प्रियंगू म्हणजे गवला. हे दोन द्रव्य वेगवेगळे आहेत. ओके, चारोळी म्हणजे प्रियाल. ठीक आहे, अजून एक आहे क्वेश्चन. नस्य चूर्णाने द्यायचे का? हा, नस्य जे आहे ना ते ह्याचे आपण वेगवेगळे कल्प करून म्हणजे घृत करून किंवा सिद्ध तेल करून किंवा चूर्ण वापरलं तर प्रदमन चूर्ण ह्या पद्धतीने देता येतं. पण गण म्हणजे कसं आहे ना की आता वमन म्हणत असताना तुम्ही चाटण द्या यष्टी मधुवचेचं मधाबरोबर किंवा तुम्ही काढा करून द्या, तर ते तुम्ही तुमच्या पेशंटनुसार ठरवायचं आहे. म्हणजे एतद वैद्यस्य वैद्यत्वम. तसं नस्य सुद्धा वापरत असताना तुम्ही त्याचं सिद्ध तेल करा, सिद्ध घृत करा किंवा चूर्ण वापरा, हे तुम्ही काहीही करू शकता. पण तुमच्या पेशंटच्या वयाला किंवा तुमच्या पेशंटचा जो आजार आहे त्याच्यानुसार ह्या गोष्टी आपण ठरवू शकतो. अजून एक क्वेश्चन आहे. पेशंट फिमेल 40 years, स्कॅन्टी मेन्सेस, वेट 50, हाईट 5 आणि मेन कंप्लेंट सिन्स 3 months, ब्रेस्ट इन्व्हर्ट. अगोदर ब्रेस्ट साईज नॉर्मल होता. हाऊ वी शुड थिंक. यामध्ये कसं आहे ना की आता पिरियड जे आहेत ना तर ते स्कॅन्टी येतात असं म्हटलं, रेग्युलर जरी असले तरी. ह्याचाच अर्थ काय की रज जे आहे त्याला अधोगामित्व नाही आहे. रजाला अधोगामित्व व्यवस्थित झालं तर रजाचा फ्लो चांगला येईल आणि फ्लो चांगला आला तर मग तिचा त्रास जो ब्रेस्ट एन्गॉर्जमेंटचा आहे तो कमी होईल. आणि मग त्या दृष्टीने भेदन करणारी म्हणजे कुमारी असो किंवा देवदार वेरिष्ट या पद्धतीची औषधं जर वापरली तर त्याचा परिणाम तिथे चांगला दिसेल. प्रोलॅक्टिन लेवल नॉर्मल आहे, ठीक आहे. तरी सुद्धा कसं आहे ना की रजाला ऊर्ध्वगामित्व आलं की स्तन आणि स्तन्याशयाचं पोषण होत असतं. या ठिकाणी स्तन्य प्रवृत्ती तर नाही आहे, वय 40 आहे आणि लॅक्टेटिंग पण नाहीये त्याच्यामुळे. तर मग या ठिकाणी काय व्हायला लागतं तर स्तन्याशयाचं पोषण होतं आणि मग ब्रेस्ट हेवीनेस जास्त यायला लागतो. त्या दृष्टीने सुद्धा अधोगामित्व येईल रजाला, या दृष्टीने औषधं वापरायची. त्यामध्ये मग आपण मरीज पण वापरू शकतो किंवा त्याच्यामध्ये देवदार वापरू शकतो, सुरदारू, देवदार वेरिष्ट वापरू शकतो, कुमारी असं वापरू शकतो. अशी वेगवेगळी औषधं त्यामध्ये देता येऊ शकतात. ओके, सो मला वाटतं आपण थांबूयात या ठिकाणी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे घळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भीटतु भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जना सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, जशी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये, विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजय होआवे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.